नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न अंडरस्टँड करणार आहोत, जो आहे जनरल स्टडीज 3 मधला. प्रश्न काय आहे तर पहा, कल्याणकारी योजनांबरोबरच वेलफेअर स्कीम्स भारताला गरीब आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी कुशल पद्धतीने, ऍक्च्युली हे कुशलतेने कसं आहे, कुशलतेने महागाई आणि बेरोजगारीचं व्यवस्थापन आवश्यक आहे. म्हणजे काय आहे, या ठिकाणी गरीब वंचित घटकांची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर यासाठी कल्याणकारी योजना, वेलफेअर स्कीम तर आहेतच, पण फक्त वेलफेअर स्कीम सफिशियंट नाहीयेत. तर या वेलफेअर स्कीमच्या सोबत तुम्हाला कुशलतेने बेरोजगारीचं आणि महागाईचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग हे तुम्ही कसं कराल याबद्दलचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, परत एकदा स्ट्रक्चर सांगतो. कल्याणकारी योजना एक महत्वाचा कीवर्ड आहे, गरीब आणि वंचित घटक दुसरा कीवर्ड आहे, आणि महागाई आणि बेरोजगारी यांचं व्यवस्थापन हा तिसरा कीवर्ड आहे. जोपर्यंत तुम्ही प्रश्नामधील कीवर्ड अंडरस्टँड करत नाहीत, काय विचारले हे क्लिअर करून घेत नाहीत, तोपर्यंत तुम्ही एंड पर्यंत पोहोचत नाही. चला, प्रश्नाचं उत्तर काय म्हणतं आपण समजून घेऊया. तर पहा, लोकस सिलेबसच्या कोणत्या पार्टवरनं प्रश्न विचारलेला आहे. लोकस काय आहे, समाजातील गरीब आणि वंचित घटकांची सेवा. सो आपल्याला फोकस कशावर करायचा आहे, गरीब आणि वंचित घटकांची सेवा यावर आपल्याला फोकस करायचा आहे. मग लोकस काय आहे, म्हणजे तुम्ही नेमकं लिहायचं कशावर आहे, तर महागाईचं आणि बेरोजगारीचं योग्य व्यवस्थापन हा तुमचा मेन फोकस आहे. महागाईचं आणि गरिबीचं योग्य व्यवस्थापन हे करत असताना तुम्ही टार्गेटेड बेनिफिशरीज कसे शोधावे, बेनिफिशरीज म्हणजे लक्षार्थी गट यांना कसं शोधावं व यांच्यासाठी गरिबी आणि बेरोजगारीचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावं की जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट मिळेल, त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. चला, आपण प्रश्नाचं उत्तर समजून घ्या काय असायला हवं. तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, इंट्रोडक्शन जे आहे, इंट्रोडक्शन तुम्हाला काय सांगायला हवं, हे पहिलं इंट्रोडक्शन आहे आणि हे दुसरं इंट्रोडक्शन आहे. याचा अर्थ काय आहे, तुम्ही दोन्हीपैकी जे योग्य वाटतं ते इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता. इथं आणखीन एक थीम समजून घ्या. उत्तर लिहिताना एक महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्ही त्या ठिकाणी काय काय इंट्रोडक्शन असू शकते याच्यावर जर विचार केला, सुरुवातीला प्रश्न वाचल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल उत्तर लिहिण्यासाठी सुरू करता त्यावेळी तुम्हाला आणखीन चांगलं इंट्रोडक्शन सुचतं. आणि मी खूप सगळ्या प्रश्नांमध्ये सांगितलं त्या पद्धतीने लक्षात घ्या की जोपर्यंत तुमचं इंट्रोडक्शन चांगलं होत नाही तोपर्यंत पेपर इव्हॅल्युएटरला यावर विश्वास येत नाही की याला प्रश्न कळलाय की नाही. मग पहिलं इंट्रोडक्शन काय असू शकतं, तर गरीब आणि वंचित घटकांची सेवा करण्याची गरज का आहे, म्हणजे व्हॉट इज दी नेसेसिटी, गरीब आणि वंचित घटकांची सेवा करणं का गरजेचं आहे. पण मला पर्सनली वाटतं की खूप कॉमन इंट्रोडक्शन होईल. तुम्ही गरिबांबद्दल बोलाल, वंचित घटकांबद्दल बोलाल, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या, त्यांच्या समोरील आव्हानं, त्यांना कशाला सामोरं जावं लागू शकतं, या सगळ्यांबद्दल तुम्ही बोलाल. ऍग्री आहे, मान्य आहे. आणि या सगळ्या लोकांच्या या अडचणींना आपण कसं ऍड्रेस करावं याबद्दल सुद्धा तुम्ही बोलणार, हे सुद्धा ऍग्री आहे. पण याच्यापेक्षा इफेक्टिव्ह इंट्रोडक्शन काय असू शकतं, तर आपण आतापर्यंत महागाई आणि बेरोजगारीचं कसं अयोग्य व्यवस्थापन केलेलं आहे, म्हणजे उलट जायचं. कधी कधी कसं असतं, प्रश्नामध्येच ते इंट्रोडक्शन सामावलेलं असतं, आपल्याला ते सुधारणा का करायची आहे, कारण त्या ठिकाणी आपण चुकलो, आपलं कॉन्ट्रडिक्शन झालं, आपलं व्यवस्थापन चुकलं. तर या ठिकाणी तुम्हाला असं मांडायचं की आपण आतापर्यंत गरिबी आणि बेरोजगारीचं अयोग्य व्यवस्थापन कसं केलं, किंवा आपल्या आतापर्यंतच्या गरिबी आणि बेरोजगारीच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आजच्या घडीला गरीब आणि वंचित घटकांची जी परिस्थिती आहे त्याला आपलं महागाई आणि बेरोजगारीचं चुकीचं व्यवस्थापन कारणीभूत आहे, हे आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. म्हणजे आपल्या या चुकीच्या व्यवस्थापनामुळे वंचित घटकांना कोणत्या पद्धतीने त्रास झाला, त्यांना कोणत्या पद्धतीने नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं, हे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये मांडायचंय. लक्षात घ्या, तुमच्या प्रश्नाचं इंट्रोडक्शन हा तुमच्या मार्कांमधला सगळ्यात महत्वाचा की भाग आहे. जर तुम्ही यावर काम केलं तर लॉंग टर्म मार्क्स पडतील, जर यावर काम केलं नाही तर चांगले मार्क्स पडणार नाही. लोकस काय आहे, फोकस काय आहे, एकदा समजून घ्यायचं. हे समजून झाल्यानंतर आपण काय इंट्रोडक्शन लिहू शकतो, आपल्या उत्तरात काय असायला हवं याबद्दल जेव्हा आपल्याला क्लॅरिटी येईल त्यानंतर आपलं उत्तर खूप चांगलं होतं, हे पक्क लक्षात घ्या. चला, आता आपण नेमकं आपण व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं कशावर फोकस करायचं हे आपण पाहूया. तर मित्रांनो,
महागाई आणि बेरोजगारीचं जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तर भारताला कोणत्या चांगल्या सेवा देण्यास मदत करू शकतो? सगळ्यात पहिलं काय करायचंय, महागाई आणि बेरोजगारीचा वापर करून आपण लोकांवरील प्रत्यक्ष कर्जाचा बोजा कमी करायचा आहे. त्यांच्यावरील बोजा कमी करायचा का? कारण हा बोजा एवढा जास्त आहे की त्यांची सगळीच्या सगळी जी वाढलेली क्रय शक्ती आहे ही या कर्जाचं व्याज देणं, कर्जाचे सर्व्हिस चार्जेस देणं, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करणं यामध्ये यांचा मेजॉरिटी वेळ जातो. दुसरी गोष्ट, आर्थिक विकासावरती फोकस करणं आणि रोजगार निर्मितीला चालना देणं. या दोन गोष्टी सायमल्टेनियसली व्हायला हव्या. याचा अर्थ हा आहे की तुम्ही जे काही उद्योगधंदे उभे कराल ते उद्योगधंदे लेबर इंटेन्सिव्ह असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, लेबर इंटेन्सिव्ह शब्दाचा अर्थ हा होतो की जेवढे उद्योगधंदे तुम्ही उभे कराल या उभ्या केलेल्या उद्योगधंद्यांमध्ये पर युनिट प्रोडक्शन जे रोज मजुरांची इन्व्हॉल्वमेंट आहे ती मजुरांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असायला हवी. पर युनिट प्रोडक्शन मजुरांची मागणी वाढविणं गरजेचं आहे, लेबरची रिक्वायरमेंट वाढवणं गरजेचं आहे, किमान वेतन समायोजन करणं गरजेचं आहे. मजूर त्या ठिकाणी काम करतो तो काम करतो, फक्त त्याकडनं काम करून घेता कामा नये. त्याला मिळणारी मजुरी, त्याला मिळणारे बेनिफिट्स, त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा या सगळ्यांना समान पद्धतीने मिळतात की नाही यावरती काम करणं गरजेचं आहे. याला आपण म्हणतो की मिनिमम वेजेस प्रोग्राम. त्यानंतर सामाजिक सुरक्षा जाळे म्हणजे या सर्व मजुरांसाठी सोशल सेफ्टी नेट्स आणणं गरजेचं आहे. मजुरांसाठी, वंचित घटकांसाठी, गरीब वर्गासाठी आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम, गव्हर्नमेंटची धोरणं, उपाययोजना या फक्त बनवणं गरजेचं नाहीये, तर यामार्फत त्यांची सामाजिक सुरक्षा कशी केली जाईल, अन्न, वस्त्र, निवारा या गरजा तर भागतीलच, याच्या पलीकडे यांना काय बेनिफिट्स मिळेल यावरती काम करणं गरजेचं आहे. याला आपण इंग्लिशमध्ये सोशल सेफ्टी नेट्स किंवा सोशल सिक्युरिटी नेट्स असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम यावर फोकस करायला हवा. सध्या गव्हर्नमेंटचं सगळ्यात मेन फोकस आहे स्किल डेव्हलपमेंट. त्यानंतर शिक्षणाची उपलब्धता यावर काम करायला हवं. किंमत स्थिरता, लक्षात घ्या, प्राइस स्टेबिलिटी म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मजुराला मिळणारी मजुरी कमी असते आणि मग या मिळणाऱ्या मजुरीपैकी जर मेजॉरिटी खर्च त्याचा त्या पर्टिक्युलर ठिकाणी वाढलेल्या किमतीमध्ये पैसे इरोड होण्यात जर होत असेल तर त्याला काम करण्याचा इन्सेंटिव्ह राहणार नाही, तो काम करणार नाही, व्यसनाच्या आहारी जाईल आणि कुठेतरी त्याची फॅमिली सिस्टीम ब्रेक होऊ शकते. हे होऊ नये यासाठी किमतींमध्ये स्थिरता कशी आणली जाईल यावर काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, उत्पन्नातील विषमता कमी करणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. कोणत्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे? की ज्या गुंतवणुकीमार्फत गरीब वर्ग, वंचित वर्ग, महिला, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, अपंग, दिव्यांग, विधवा माता, जे लोक होमलेस आहेत, अशा सगळ्या लोकांसाठी आपण गुंतवणुकीस प्रोत्साहन देणं आणि या लोकांची त्या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी वाढणं, त्या ठिकाणी लोकांना रोजगार कसा मिळवून दिला जाईल किंवा या लोकांना मिळणाऱ्या वस्तू स्वस्त कशा असतील, या ठिकाणी महागाईचं व्यवस्थापन कसं केलं जाईल यावरती काम करणं गरजेचं आहे. निष्कर्ष काय असू शकतो? तर लक्षात घ्या, निष्कर्षामध्ये जेव्हा आपण महागाई आणि बेरोजगारीचं योग्य व्यवस्थापन करतो तेव्हा आपली लॉंग टर्म उद्दिष्ट साध्य होतात. सो पहा, या ठिकाणी महागाई आणि बेरोजगारीचं व्यवस्थापन फक्त टेम्पररी सोल्युशन नाहीये, लॉंग टर्म उद्दिष्ट आपल्याला अचीव करायचं आहे. हे अचीव करत असताना दीर्घकालीन ग्रोथ होते आणि स्थिर आर्थिक विकास होण्यास मदत होते. लक्षात घ्या, असं होऊ शकतं की यातले खूप सगळे शब्द तुम्ही इंग्लिश मीडियमच्या असल्यामुळे खूप सगळे शब्द तुम्हाला माहित नाहीत, खूप सगळ्या शब्दांची अंडरस्टँडिंग तुमची नाहीये, पण तुम्हाला या शब्दांवर काम करावं लागणार आहे. टप्प्याटप्प्याने यावरती काम करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक ठिकाणी ऑल्टरनेटिव्ह इंग्लिश शब्द सांगतोय. हा इंग्लिश शब्द सांगत असताना तुम्ही सगळे शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा, पाठ करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, एका दिवसामध्ये ओव्हरनाईट कोणी स्टार होत नसतो किंवा 10-15 दिवसात कोणी अभ्यास करून पास होत नसतो. तुम्ही लॉंग टर्म जर काम केलं तर तुम्ही 100% नक्की यश मिळवाल. भेटूया लवकरात लवकर पुढच्या प्रश्नासहित. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.